देव बरे करू. आज आम्ही मार्क डग्लस हांच्या ट्रेडिंग इन द झोन ह्या पुस्तकाचेर उलयतले. हय, हे पुस्तक चडशे कशें म्हळ्यार ट्रेडिंगाक जी मानसीक तयारी लागता ताचेर फोकस करता. बरोबर. आमचेकडे ह्या पुस्तकाचो एक सार आसा आणि आमचो उद्देश कितें पळय की ट्रेडिंगात यश मेळोवपाक फक्त बाजाराचं ज्ञान वा एनालिसिस पुरो ना, हां, पूण मानसिकता, शिस्त, भावनांचेर नियंत्रण हे सगळं कित्याक चड म्हत्वाचें असे हे समजून घेव. एकदम खरे. खरे म्हळ्यार पुस्तकाचं मूळ विचारच हो की चडशे ट्रेडर्स कित्याक अपेशी जातात कारण ते तांच्या मनाचेर, भावनांचेर नियंत्रण दवरूंक शकनात आणि ताका लागून लुकसाण भोगतात. यश मेळोवपाक बाजारात फुडें कितें जातले हे सोदचे परस, अदमास लावपा परस. अदमास लावपा परस संभाव्यतेने विचार करप आणि म्हळ्यार आपल्या निर्णयांची जबाबदारी घेवप हे चड गरजेचे. म्हणजे हे फक्त एक स्ट्रॅटेजी वा सिस्टम वापरपा इतलं सोपे न्हय. मनाचो खेळ चड व्हडलो हांगा. पूण जायते जाणांक हे पयलीं कळना न्हय. ते फक्त बाजार प्रेडिक्ट करपाच्या फाटल्यान लागतात. आणि थंयच सगळी गडबड सुरू जाता. बाजार कसो तो कोणाल्याच नियंत्रणात नसता, तो चालता संभाव्यतेचेर. देखून एक बरो ट्रेडर भविष्यवाणी करपी नासता, तो प्रॉबबिलिटी मॅनेज करता. म्हळ्यार खंयच्याय एका निकालाची अपेक्षा धरून बसना तो. आपली जी पद्धत आसा, जी स्ट्रॅटेजी आसा ताका धरून रावता. बरोबर, ताका धरून राहप गरजेचें. पूण तरी आसतना ट्रेडिंग इतलं आकर्षक कितका दिसता, पळोवपा सोपे दिसता म्हणून. पुस्तक म्हणटा तातूंत एक भुरळ घालपी धोको आसा. तो कसो? हे पळय, एकदम सोपे दिसता न्हय. सोस्त घेवचे, म्हारग विकचे. हाका लागून कितें जाता, जायते जाणांक असो आभास निर्माण जाता की ते निकालाचे नियंत्रण दवरूंक शकतात. की हांव बरोबर थारो वयतलो. आणि हाकाच लागून ते ताका एक गंभीर व्यवसाय कसो पळयनात, एक खेळ गंमत कसो पळयतात आणि मागेर भावना मदीं येतात. आणि भावनामध्ये आयल्यार आणि जर लुकसाण झाले तर दुसऱ्यांना दोष दिवपाची शक्यताय वाढता. बाजारात, ब्रोकराक, कोणाक तरी. बरोबर. आणि हांगाच डग्लस दुसरो महत्वाचो मुद्दो मांडटा, जबाबदारी. एक खरा ट्रेडर आपल्या निर्णयांची 100% जबाबदारी घेता. 100%? हे थोडे चड ना? ना, पळाय, हाचो अर्थ असो न्हय की तुम्ही सदांच बरोबर असतेले, पण तुमच्या निर्णयांची, तुमच्या कृतींची आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी तुमचीच. जो मेळ आम्ही बाजारात वा हेरान दोष दितात, तो मेरेन आमी शिकनात. बरोबर, शिकपाची प्रक्रिया थांबता. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेतल्यारूच चुका सुधारूक मिळतात आणि पुढे वचूक मिळतात. जबाबदारी म्हणल्या पावर हातान घेऊ. पण ती जबाबदारी घेवपाट आड कितें येता? आमची स्वताची मतां, आमचे बिलीफ्स. पुस्तक ताचेरूय उलयता न्हय. विश्वास प्रणालीविशीं. एकदम. आमचे जे मनातले विश्वास आसात ते आमच्या कृतीचेर परिणाम करतात. एक उदाहरण दिता पळय, जर एखाद्याक सदांच बरोबर आसपाची गरज आसता तर तो मनीस लुकसाण मान्य करपाक तयारच नसता. तो ट्रेड धरून बसतलो, आशेन की परत वर येतलो म्हणून. यशस्वी ट्रेडिंग खातीर एक अशी विश्वास प्रणाली जाय जी अनिश्चितता मान्य करता, जी लवचीक आसा आणि जी शिस्तीक आधार दिता. आणि ह्या विश्वास प्रणालीतला सगळ्यात व्हडलो बदल खंयचो आसून चाड म्हणल्यार एक गजाल जी बदलूंकच जाय. निश्चिततेची अपेक्षा सोडून दिवक, सर्टिनिटी सोदप थांबोवप आणि संभाव्यतेन विचार करून शिकप. संभाव्यतेन? म्हणल्यार दर एक ट्रेड एक वेगळी घटना. आपलं विश्लेषण 100% बरोबर असतले अशी खात्री नाही. तसेच तुमचं विश्लेषण बरोबर असूनही ट्रेड लुकसाणात वचू येता. हे सत्य मान्य करप गरजेचे असा. आणि त्याच्या उलटही जाऊ येता. म्हणल्यार जरी सेटअप इतलं बरं दिसलो ना तरी जैत मिळून शकता. नक्कीच. कितक्या तर बाजारात काही घडून येता. हेच विचारक फुडो भरत झाल्यार वस्तुनिष्ठ नजर येता. ऑब्जेक्टिव्ह रावपक. भय वा चड आशा धरचे बदला तटस्थपणान बाजाराकडेन पळोवक. हांगा तो एज हो विचार येता. तो कसो समजावचो? एज म्हणल्यार सोप्या भाषेन तुमची जी ट्रेडिंग पद्धत असा व जो सेटअप तुम्ही वापरतात तातून एक संख्याशास्त्रीय फायदा असा. म्हणल्यार लांब पल्ल्यार तुमच्या पद्धतीन मातशे चड फावटी जैत मिळपाची शक्यता असा हरपा परस. पूण हांगा महत्वाची गजाल पडे, तुमचे काम निकालाचे नियंत्रण धरणं हे.
तुमचे काम म्हणल्यार जेन्ना तुमकां तुमचो एज दिसता तेन्ना तो वापरून शिस्तीन ट्रेड घेवप, एका फाटल्यान एक. हां. ही खरी शिस्त, निकालाविषयी चड विचार करा नासतना. आणि ही मानसिक तयारी सांभाळपाक पुस्तकांत 5 मूळ सत्यान सांगल्यात, जी म्हणल्यार मनाक शांत दवरपाक मदत करतात. ती खंयची परतून सांगशी? होय, ती 5 फंडामेंटल ट्रुथ्स अशी आसात. बाजारांत काहीय घडू येता. ॲब्सोल्युटली एनिथिंग. दुसरे, पैशे करपाक फुडें कित्ता जातले हे खात्रीन कळपाची गरज ना. खरे, प्रिडिक्शन गरजेचं ना. गरजेचं ना. तिसरं, खंयच्याय एका सेटअपा खातीर जैत आणि हार हांची मदीं एक रँडम डिस्ट्रिब्युशन असता. म्हणल्यार तुम्ही सांगूंक शकना की फुडलो ट्रेड जिखतलो काय हरतलो. जरी एज असलो तरी. जरी एज असलो तरी. चौथा, एज म्हणजे कितें? फक्त एका गोष्टीची शक्यताय दुसऱ्या परस मातशी चड आसा इतलेंच. सर्टनिटी ना. फक्त प्रोबॅबिलिटी. हय. आणि पाचवे, बाजारातलो दरेक क्षण अनन्य असता. म्हणल्यार युनिक. आधी झाला तसेच परत जातले असं ना. आणि ही सत्या मान्य केल्यार, ट्रेडरांनी ती मनात धरल्यार त्याचो फायदा कसो जाता? फायदा कसो जाता पळय. ही सत्या जर खरे मनात घोळयली, स्वीकारली, तर तो भय कमी जाता जो ट्रेड घेताना येता. तो अति आत्मविश्वासान चुकीचे निर्णय घेवप, ओव्हर ट्रेडिंग टाळूं येता. निर्णय घेवपाक जो संकोच होता केन्ना केन्ना, हेजिटेशन. हय, ती उणी जाता. आणि लुकसाण झाल्यावर ती सूड घेवपाची भावना येते ना बाजाराकडे, ती यो कमी जाता. म्हणजे एकंदरीत मानसिक शांतताय मिळता. तर निमाणे हे सगळे जोडून एक यशस्वी वृत्ती, एक विनिंग ॲटिट्यूड कसं तयार करचो? मुख्य गजाल, नेम तयार कर आणि तांका चिकटून राव, निष्ठेने. निकालाकडेन पळाई नसताना. निकालाकडेन पळाय नसताना कोणच्याही एका ट्रेडच्या निकालाक भावनिक रितीन गुंतून रावचे नाय. फक्त आपली जी योजना आसा, प्लॅन आसा, त्याचे प्रमाणे काम करत. हाका लागता कितें? आपल्या सिस्टिमाचेर पुरा विश्वास, भावनांचेर ताबू आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये आत्मविश्वास. निमाणे मार्क डग्लस म्हणता तशे, बाजाराचेर प्रभुत्व मिळोवपा परस स्वताच्या मनाचेर प्रभुत्व मिळोवप चड महत्वाचे. वाह. म्हणजे ह्या सगळ्या चर्चेचं सार होच की ट्रेडिंग हे 80-90% मानसिक शिस्तीचं काम असा. खरे. संभाव्यतेने विचार करप, आपल्या तयार केलेल्या नियमांक पाळो दिवप आणि निकाल कसो येव त्याची पुराई जबाबदारी घेऊ, हेच यशाचं मूळ सूत्र दिसता. बाजारात जे इतलं स्वातंत्र्य मिळता, कुंच्याय वेळार, कुंच्याय क्षणाक, कुंचोय ट्रेड घेवपाचं वा बंद करपाचं स्वातंत्र्य, ह्या अमर्याद स्वातंत्र्यात स्वताचे नियंत्रण धरून आपणे तयार केल्ले नियम नेमाने पाळप, हे मानसिकदृष्ट्या कितलं कठीण आसूं येता. खूप खोल विचार. हो, मनातलो झगडो जिखपा खातीर खऱ्या अर्थाने कितें करचोय पडतलं. विचार करपासारखा मुद्दो.